महत्त्वाच्या बातम्यांचं अर्धशतक. शिंदे दिल्लीमध्ये त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील तर काय बोलणार? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती उद्धव ठाकरेंची टीका. इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत. निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघं भाऊ खंबीर. मनसेसोबतच्या युतीवरती उद्धव ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया. बिहारमध्ये यांनी घोळ घातला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट काढून टाकून अपारदर्शकता आणली आहे. बिहारमधील मतदार यादीवरनं उद्धव ठाकरेंची टीका. सरकारला सळो की पळो करून सोडा. जनहिताच्या मुद्द्यांवरती संसदेत आवाज उठवा. बैठकीत उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सूचना. दिल्लीत आज इंडियात आघाडीची महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडनं शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहतील. दिल्लीत उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनालाही उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व. दिल्लीत सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. कृषी मंत्री दत्ता भरणे दिल्लीच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींची भेट घेणार. कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच दिल्ली दौरा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न मोदींसमोर मांडणार. बीडच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांची कंत्राटदाराला तंबी. इथला कॉन्ट्रॅक्टर कोण? चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन. तुम्ही माझ्या हाताखाली काम करत आहात. अजितदादांनी कंत्राटदाराला खडसावलं. पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट. रुग्णालय प्रशासनाची उडाली धांदल. अचानक भेट देत पवारांनी केली रुग्णालयाची पाहणी. हैदराबादमधल्या सालारजंग कुटुंबातील वंशजानं शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन दान दिल्याचं प्रकरण. महसूल खात्याकडनं चौकशी केली जाणार. बावनकुळेंची माहिती. भुमरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पदाचा गैरवापर केला असता तर आम्ही आमच्या घरच्यांच्या नावे जमीन केली नसती का? आमदार विलास भुमरे यांची ड्रायव्हरच्या नावे असलेल्या जमिनीच्या प्रकरणावरती प्रतिक्रिया. आता आम्ही कामाला माणसंही ठेवायची नाहीत का? असाही सवाल. मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशाकडे अनेक अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. सामान्य प्रशासन विभागाची नोटीस तरी अधिकारी मंत्र्यांच्या कार्यालयातच मूळ विभागामध्ये रुजू होण्याचे आदेश मिळूनही कानाडोळा. 6 मंत्र्यांची कार्यालये खासगी सचिवांविना सुरू. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि छगन भुजबळ यांना खासगी सचिव अजूनही दिलेले नाहीत. कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष पेटला. मंत्री योगेश कदम यांचा गुहागर मतदारसंघातील हस्तक्षेप. भास्कर जाधवांच्या जिव्हारी. योगेश कदमांच्या विरोधात भास्कर जाधवांकडून भर सभेत पुन्हा उमेदवार जाहीर. पंकजा मुंडेंना बीडमध्ये मोठा धक्का. राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. वडवणी इथे पार पडणार पक्षप्रवेश सोहळा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडेल. साताऱ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खालीद का शिवाजी चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं. चित्रपटातून तथ्यहीन माहिती दिली जात असल्यामुळे हा चित्रपट सुरू होण्याआधीच बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी निदर्शनं. अबू सालेमला माफी देत सुटकेच्या मागणीला सरकारचा विरोध. नाशिक कारागृह अधीक्षकांचं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर. सालेमला 25 वर्ष कारागृहामध्ये काढणं बंधनकारक. प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद. कोल्हापुरांचं एकदा ठरलं की ठरलं. रोहित पवारांची एक्सपोस्ट. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र लढा दिला. हाच एकोपा टिकवून महाराष्ट्र द्रोह्यांचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागेल अशा आशयाची एक्सपोस्ट. महादेवी हत्तीणीबाबत उद्या मुंबईमध्ये महाधिवक्ता, नांदडी मठाचे वकील आणि वनताराचे वकील यांच्यात बैठक होईल. या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पक्का मसुदा तयार केला जाणार आहे. त्यानंतर शनिवारी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल. राज्यातल्या कबूतरखान्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेवरती सुनावणीला महत्त्व. कालच्या गोंधळानंतर कबूतरखान्याजवळ पोलीस बंदोबस्त कायम. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त. कबूतरखान्याचा परिसर ताडपत्रीने झाकण्यात आल्यामुळे आता आजूबाजूच्या इमारतींवरती कबुतरांचा वापर.
गडचिरोलीमध्ये भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडलं. दुर्घटनेमध्ये 2 मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू. इतर दोघांना उपचारासाठी नागपुरात हलवलं. गडचिरोलीतील अपघातावरती मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा. तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार. मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना अज्ञात वाहनाने उडवलं. अपघातामध्ये दोघींचाही मृत्यू. परभणी गंगाखेड महामार्गावरील दैठणा गावातली घटना आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातल्या MIT कॉलेज बाहेर 2 गटांमध्ये हाणामारी. सोशल मीडियावरती हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. हाणामारी का झाली याचं कारण मात्र समजू शकलं नाही. लातूरच्या उदगीरमध्ये हातामध्ये शस्त्र घेऊन 2 तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी. हातामध्ये वस्त्र आणि सत्तूर घेऊन रक्तबंबाळ होईपर्यंत दोन्ही तरुणांनी एकमेकांना मारलं. सलमान आणि आराफात शेख अशी तरुणांची नावं आहेत. शिर्डीजवळच्या हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटच्या मालकावरती 15 ते 20 अज्ञात तरुणांचा हल्ला. मारहाण आणि तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. हॉटेल मालकावरती हल्ला करून हल्लेखोर फरार. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल. शाळा तपासणीचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याची शंका. संस्था प्रतिनिधी गट शिक्षणाधिकाऱ्याला लिफाफा देत असल्याचं समोर. असेलच पुन्हा एकदा वळूयात बातम्यांच्या अर्धशतकाकडे. दौंड तालुक्यातील यवतमधील 100% जमावबंदी उठवली. त्यानंतर आता यवत पोलीस ठाण्यामध्ये शांतता बैठकीचं आयोजन. आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या तणावानंतर 1 ऑगस्टला जमावबंदी केली होती. कोरोना काळामध्ये बनावट कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 12 कोटींचा घोटाळा. चौकशी समितीच्या तपासामध्ये घोटाळा झाल्याचं. नाशिक आणि मालेगावला ICU उभारणीत गैरव्यवहार आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. नाफेडच्या माध्यमातून होत असलेल्या कांदा खरेदीत तफावत. नाशिक जिल्हा उपनिबंधक यांच्या पाहणीत 70% संस्थांच्या व्यवहारात तफावत. प्रत्यक्ष कांदा खरेदी आणि कागदोपत्री खरेदी यात मोठी तफावत. पुण्यामध्ये मानाचे गणपती आणि इतर गणेश मंडळ असा विसर्जन मिरवणुकीचा वाद. या वादातनं कसबा पेठेत असणाऱ्या गणेश मंडळाची फ्लेक्सबाजी. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मुंबई पोलीस सतर्क. मंडळांना कडक सुरक्षा सूचना. प्रत्येक मंडळाला सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आदेश. दिल्लीतल्या सर्व आमदारांना iPhone 16 Pro मोफत वाटप. दिल्ली विधानसभेतील कामकाज पेपरलेस व्हावं यासाठी प्रयत्न. शेतकऱ्यांचं हित ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींचं उत्तर. शेती, पशुपालक, मच्छीमारांच्या हितांची तडजोड होणार नाही. मोदींची एक्सपोस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता. 31 जुलैच्या शांघाय सहकार्य परिषदेला पंतप्रधान मोदी जाण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार. दुसऱ्या टर्ममध्ये दोन्ही नेत्यांची पहिली भेट असेल. पुतीन यांना भेटण्याची चांगली संधी आहे. लवकरच भेटू, ट्रम्प यांची माहिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. न्यायमूर्ती वर्मांना हटवण्याची सरन्यायाधीशांनी केली आहे शिफारस. उत्तर काशीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 151 पर्यटक, 60च्या जवळपास पर्यटक हे हनुमान आश्रय इथे सुरक्षित आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अनेकांशी संपर्क झालाय. उत्तराखंडमध्ये अडकलेली जळगावची मुलं सुरक्षित आहेत. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या तरुणाची नातेवाईकांना माहिती मिळाली आहे. उत्तराखंडच्या धरालीमध्ये ढगफुटी. जॉली ग्रांट विमानतळावरती 2 चिनूक आणि MI-17 हेलिकॉप्टर्स तैनात. 2 हेलिकॉप्टर्स बचाव कार्यासाठी रवाना. उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील भटवाडी गावातील रस्ता सुरळीत सुरू तर काही ठिकाणी रस्ता दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. यावरच एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा ABP माझा.